नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एल टी एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। आपण पोलीस भरतीसह वनरक्षक भरती तसंच इतर ज्या महत्त्वाच्या भरत्या आहेत त्याची सर्व माहिती अपडेट देत असतो। तर विद्यार्थी मित्र, आज आपण नवीन पोलीस भरती जाहिरात कधी येणार, कोणत्या महिन्यात ऑनलाईन फॉर्म सुटणार, या पोलीस भरतीमध्ये वयवाढ तसंच इतर कोणकोणते नवीन बदल झाले त्याचीसुद्धा महत्त्वाची माहिती देणार आहेत। तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण सांगणार आहोत। त्यामुळे विद्यार्थी मित्र, नवीन JR कोणता आला त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती आहे। शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका, शेवटपर्यंत पूर्ण बघा, माहिती समजून घ्या। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा JR आहे। विद्यार्थी मित्र, लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरती निघणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने अत्यंत महत्त्वाची मीटिंग बोलवली आहे। त्या संदर्भामध्ये ही बातमी आहे। शेवटपर्यंत फक्त JR वाचून मी तुम्हाला दाखवतोय, शेवटपर्यंत बघा। तर महाराष्ट्र शासन पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई। अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्ही बघू शकता। तर विषय अत्यंत महत्त्वाचा आहे की पोलीस भरती 2024-25ची पूर्वतयारीची बैठक, उपरोक्त विषयास अनुसरून पोलीस भरती 2024-25च्या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 17/4/2025 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे। तरी खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की खालील नमूद अधिकारी यांनी सदर बैठकीकरता सोबत जोडलेल्या सहपत्रानुसार आवश्यक ती माहितीसह सदर बैठकीस उपस्थित राहावेत। कार्यालयाचे नाव, उपस्थित राहणारे संबंधित अधिकारी, पोलीस आयुक्त मुंबई कार्यालय, सह पोलीस आयुक्त प्रशासन, पोलीस उपायुक्त व कार्यालयीन अधीक्षक, आस्थापना लिपिक। तसंच 2 नंबर बघू शकताय तुम्ही, पोलीस आयुक्त ठाणे शहर, सह पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त व कार्यालय अधीक्षक व स्थापना लिपिक। तर अशा प्रकारे हे पोलीस आयुक्तांना यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलवून सगळ्यांना पोलीस भरती 2024 आणि 25मध्ये जे रिक्त पदाची जी भरती होणार आहेत त्याच्यासाठी कसं नियोजन असावं, कधी जाहिरात येणार किंवा काय तयारी असावी या संदर्भामध्ये सगळ्यांना आदेश दिले जाऊ शकतात आणि त्यांना त्या संदर्भामध्ये सूचना दिल्या जाऊ शकतात। तर लवकरच विद्यार्थी मित्र, मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरती निघणार आहेत आणि ही पोलीस भरती ही सर्वसामान्य आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी मोठी लाभदायक ठरणार आहेत। त्यामुळे राज्यातील हजारो आणि लाखो विद्यार्थ्यांना जी प्रतीक्षा आहेत पोलीस भरतीची ती आता लवकरच पूर्ण होणार आहेत। तर आपली जिल्हा प्रशासन तसंच फडणवीस साहेब यांनासुद्धा एक विनंती आहे की जे विद्यार्थ्यांचं वयवाढ या संदर्भामध्ये काहीतरी शासनाने निर्णय घेतला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी 2 ते 3 वर्ष तरी वयवाढ ही झालीच पाहिजेत आणि फडणवीस साहेबांनी एवढं काम केलं पाहिजे। कारण की मध्यंतरी कोरोनाचा काळ असो किंवा इतरही बऱ्याच घटना झाल्या, त्यामुळे भरती प्रक्रिया निघली नव्हती, त्याचं कुठंतरी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फटका बसला आणि आता वयवाढीची मर्यादा ओलांडल्यामुळे त्यांना फॉर्म भरता येत नाही। तर शासनाने या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी वयवाढ करणं गरजेचं आहे। तसंच एक या पोलीस भरतीमध्ये अजूनही काही महत्त्वाची त्यांनी दुरुस्ती अशी केली पाहिजे की जे विद्यार्थी महिला असो किंवा पुरुष असो, खास करून महिलांसाठी तरी यांनी ज्या महिला पोलीस भरतीनिमित्त, ग्राउंडनिमित्त, लेखी परीक्षेनिमित्त दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जातात त्यांच्यासाठी कोणती व्यवस्था नसती, तर त्यांच्यासाठी एक व्यवस्था करण्यासाठी सुद्धा पोलीस भरतीपूर्वी यांनी व्यवस्था केली पाहिजे। तसंच आपण पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि माहिती देऊ। महाराष्ट्र पोलीस भरती 2025 अद्ययावत माहिती, एकूण पदे सुमारे 10,000 पोलीस शिपाई पदासाठी भरती होणार आहेत। अधिसूचना लवकरच महाराष्ट्र पोलिसाच्या अधिकृत संकेतस्थळ mahapolice.gov.in वर अधिकृत महासूचना प्रसारित होईल। अर्ज करण्याची अपेक्षित तारीख एप्रिल 2025 ते मे 2025, म्हणजे एप्रिल आणि मे ते जून या दरम्यानच 100% विद्यार्थी मित्र 3 महिन्याच्या दरम्यान नवीन पोलीस भरती निघणार आहेत।
दरम्यान ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहेत. पात्रता यासाठी काय असणार तर शैक्षणिक पात्र उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण असावी. वयोमर्यादा सामान्य प्रवर्गासाठी 18 ते 28, राखीव प्रवर्ग म्हणजे SC ST OBC वयोमर्यादेत 5 वर्षाची सवलत आहेत. निवड प्रक्रिया शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजे आधी ग्राउंड होणार आणि मग शारीरिक म्हणजे तुमचं चेस्ट वगैरे हाईट सगळं तपासून मग ग्राउंड नंतर लिखी मग कौशल्य चाचणी होणार चालक पदासाठी. नंतर डॉक्युमेंट मेडिकल. पगार 29 ते 34,000 दरम्यान. अर्ज कसा करावा तर mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला पोलीस रिक्वायरमेंट किंवा पोलीस भरती विभागात प्रवेश करा. अप्लाय ऑनलाईन किंवा ऑनलाईन अर्ज यावर क्लिक करा. आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज शुल्क भरून समाविष्ट सबमिट करा. अधिक माहितीसाठी तुम्ही जी शासकीय वेबसाईट आहे त्याच्यावरती व्हिजिट देत जा. तसंच आपण वेळोवेळी तुम्हाला पोलीस भरती संदर्भात माहिती देत जाऊ. तर अशा प्रकारे नवीन पोलीस भरती लवकरच निघणार आहेत. साधारणतः जरी अपेक्षित आहे 10,000 पदे आहे, जास्त असू शकतायत. आणि ही भरती 100% मे 2025 ते जून धरून चला. मे जून म्हणजे आता एप्रिल तर गेलेला आहेत. एप्रिल म्हणजे आता एप्रिल चालू आहेत आणि एप्रिल मे जून अशा 2-3 महिन्यामध्ये 100% 10,000पेक्षा जास्त पदाची पोलीस भरती होणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळेजण तयार राहा आणि चांगली तयारी करा. यावेळेस 100% आपलं काम झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न ठेवा. आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलवर अपडेट मिळवा. तसंच विद्यार्थी मित्र, जे विद्यार्थी शिक्षक भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण महत्त्वाचे अपडेट देत आहोत. शिक्षण मंत्र्यांच्या विभागात रिक्त पदाचा मोठा डोंगर असून यामध्ये विद्यार्थी मित्र सर्व मोठे गट क, गट अ, गट ब ची रिक्त पदे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि त्या संदर्भामध्ये विद्यार्थी मित्र ही महत्त्वाची अपडेट आहेत. जे विद्यार्थी किंवा जे मित्र तुमचे शिक्षक भरतीची तयारी करतात त्यांनासुद्धा ही अपडेट सांगा की लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण विभागात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भरती होणार आहे. आणि आपण लवकरच त्यावरसुद्धा एक सविस्तर व्हिडिओ आणणार आहेत. त्यामुळे त्यांनासुद्धा आपल्या चॅनलची लिंक द्या, चॅनलला सबस्क्राईब करायला लावा. आपण पोलीस भरती, शिक्षक भरती तसंच इतर ज्या पण महत्त्वाच्या अपडेट आणि असतात म्हणजे भरती संदर्भात त्या सर्व देत असतो. सर्व विभागाच्या भरती प्रक्रियेच्या आपण माहिती अपडेट विद्यार्थ्यांना देत असतो. त्यामुळे आत्ताच तुम्ही ही बातमी त्यांना सांगा. शिक्षण मंत्री जे आहे त्यांच्याकडून लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये भरती होण्याची म्हणजे करण्याची घोषणा होऊ शकते. त्या संदर्भात हा महत्त्वाची अपडेट होती. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. तुमचे धन्यवाद. खूप खूप विशेष आभार. ही अपडेट सर्वांना सांगा.